देवराज न्यूज, जनतेचा आवाज जनतेसाठी। देवराज न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात महत्त्वाचे स्थान। प्र मनमाड महाविद्यालयाच्या विशेष हिराळी शिबिराचा समारोप प्रसंगी प्रतिपादन। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व राष्ट्रीय सेवा योजना आणि मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय मनमाड यांच्या संयुक्त विद्यमानी सुरू असलेले विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचा समारोप 22 जानेवारी 2026 रोजी मौजे करही येथे झाला। त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे नांदगाव तालुका संचालक माननीय इंजिनियर अमित भाऊ बोरसे पाटील उपस्थित होते। त्यांनी राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांना आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देते व त्याचा फायदा विद्यार्थ्यांनी करून घ्यावा असे मत मांडले। ज्या विद्यार्थ्यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले त्या विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप देत यापुढेही आपण अनेक व्यासपीठे गाजवावीत यासाठी शुभेच्छा दिल्या। समारोप कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष माननीय श्री बाळासाहेब साळुंखे हे उपस्थित होते। तर व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर डी गव्हाणे, श्री भागीनाथ घुगे, श्री नरेंद्र कांबड बाबूजी, श्री सुनील गवांदे, श्री सिद्धार्थ संसारे, श्रीमती सुभाष वाघ, श्री सुनील साळवे, सरपंच श्री पोपट घुगे, श्री राजू लहिरे सर, ग्रामस्थ उपस्थित होते। महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी आपल्या प्रास्ताविकात ठरविलेल्या उद्देशानुसार झालेल्या कामांचा आढावा घेतला। सहकार्यक्रम अधिकारी प्राध्यापक SR देवढे यांनी अहवाल वाचन करून शिबिर काळात झालेल्या कामांचे दिनचर्यानुसार वाचन केले। यानंतर स्वयंसेवक साक्षी जाधव, शंतनू संसारे, अपेक्षा गोरे, प्रतीक्षा वाघ यांनी आपले मनोगत व्यक्त केले। शिबिर काळात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व माध्यमिक विद्यालयात हस्ताक्षर स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा इत्यादी स्पर्धांचे आयोजन केले होते। त्याचे प्रमाणपत्र वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी श्री नरेंद्र कांबरी बाबूजी, श्री राजू लहिरे सर यांनी आपले मनोगत मांडले। शिबिर काळात कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक AP नवले, सहकार्यक्रम अधिकारी प्राध्यापक SR देवढे, महिला कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक ज्योती शेडके, सेवक गीतेश पाटील व प्रवीण शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतल्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक शुभांगी औशीकर यांनी केले, तर आभार कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक AP नवले यांनी मानले। कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर सेवक, स्वयंसेवक विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते।